न बोललेलं ऐकावं, न लिहिलेलं वाचावं. युवराजांना नक्की काय म्हणायचं असेल? असं कसं कोड्यात बोलले ते? खरं तर आम्हाला नेहमी स्पष्टपणे सांगतात आणि न बोललेलं ऐकावं, न लिहिलेलं वाचावं. वहिनीसा, काय हो, कसला विचार करताय? नाही, काही नाही. अहो, आबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे दादासाहेब परळी सज्जनगडावर गेले आणि आमचा जीव भांड्यात पडला. हो ना, आम्हालाही काळजी वाटत होती. 2 दिवस झोपलो नाही आम्ही. ही गोष्ट आली होती आमच्या लक्षात, पण आम्ही मुद्दामच काही बोललो नाही. आमच्या मनात एकच गोष्ट होती, दादासाहेबांकडून आबासाहेबांच्या आदेशाचा अवमान होऊ नये. नाही झाला बत्ताशीबाई. आबासाहेबांसाठी युवराज कशाची पर्वा करत नाही. पाय निघत नव्हता, पण तरीही गेले. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. युवराज शंभूराजे. खार बाबा आलास? ये. माताजी, युवराज शंभूराजे. युवराज नाही आहेत. काय काम आहे तुझं? कशाला आलायस? खान साहब ने भेजा है हमें. खान साहब म्हणजे दिलेर खान ना? जी जी, दिलेर खान साहब, उन्होंने भेजा है मुझे. युवराज को ये खलीता देना है, बहुत जल्दी में. खलीता देना है? जी माताजी. जल्दी है? जी माताजी. त्या परास तो खलीता घाल चुलीत. क्या? खलीता पाठवतोय, खलीता. त्या मुर्द्याला म्हणावं, का बाबा हात धुवून लागलास माझ्या लेकराच्या माग? उठसूट खलीता पाठव, उठसूट माणूस पाठव. काय बापाची पेंड आहे का र? माताजी, तुझ्या किरडीचा मोडला बांबू सारखं सारखं माझ्या लेकराला फितवतात. अरे सोन्यासारखं पोर आहे माझं, पण नाही नाही ते बोलायला लागली माणसं तुमच्यामुळं. देवाला तोरण पाठवताय. अरे कुठं तुझ्या खाण्याची ओळख झाली ना देवाशी? लेकीच्या बारशाला भी नजरानं पाठवला समजेन जादूगर. वाक नाही धड आणि तपकीर वड. आता जातोयस का सडकून काढून घरात द्या. काय झालं? दिलेर खान साहब ने खलीता भेजा है युवराज के लिए. दिखाओ. ए ओ मागा इकडा. जंग बहादुर शहजादे शंभूराजे. शंभूराजे, आपका खलीता मिला. बड़ी खुशी हुई. इरादों का पता चला. सोच समझ में आई. शुक्रिया. शंभूराजे, इरादा तो बुलंद है आपका, लेकिन मंजिल की राह हमारे शामियाने से होकर गुजरती है. आइए तशरीफ लाइए. रूबरू होकर ही अंजाम के बारे में सोचा जा सकता है. हुजूर, हुजूर, क्या बात है मुल्ला अहमद? हुजूर, हम बेकार में इंतजार कर रहे हैं. हमारा इंतजार फिजूल है, फिजूल है. क्या क्या कहा तुमने? सच कह रहा हूं. खामोश. मुल्ला अहमद, तुम सिर्फ तलवार चलाना जानते हो, दिमाग लड़ाना तुम्हारे बस की बात नहीं. कसूर माफी हुजूर, लेकिन ये बात सच है. मुल्ला, तुम 2 कदम सिर्फ देख सकते हो, लेकिन हम 10 कोस दूर का देख सकते हैं.
हुजूर, शंभू राजे परली के किले तक पहुंच गए हैं, सज्जनगढ़। क्या? परली का किला, जिसे सज्जनगढ़ भी कहा जाता है, वहां तक पहुंच गए हैं शंभू राजे। हुजूर, शुंगारपुर से लेकर सज्जनगढ़ की दूरी तय कर चुके हैं शंभू राजे। सज्जनगढ़? जी हुजूर। हाँ, वो सातारा के पास है। वो रामदास स्वामी उधर ही रहते। वहां क्या शंभू राजा संन्यास लेने गया है? कुछ कहा नहीं जाता। हुजूर, मैं एक बात जानता हूँ, अगर शंभू राजे को यहाँ आना होता तो वो सज्जनगढ़ क्यों जाते, और वो भी सिर्फ 200 सैनिक लेकर। हाँ? और वैसे भी अगर आपके पास आना होता तो वो सारी फौज, घोड़दड़, पायदड़ सब लेके आते थे ना, है कि नहीं? और उसकी बीवी, उसकी शहजादी? उन दोनों को उसने शुंगारपुरी छोड़ा है। खबर एकदम पक्की है मुल्ला। एकदम पक्की, यकीनन। मुल्ला अहमद, यही तो हमारी जीत है। वो पहले रायगढ़ से दूर हुआ है, अपनों से दूर हुआ है, अपने परिवार से दूर हुआ है, और अब अपनी बीवी और अपनी औलाद से दूर हुआ है। क्या समझे? और अब वो सज्जनगढ़ आया है, मतलब हमारे और करीब आया है। और फिर सज्जनगढ़ यहाँ से है ही कितनी दूर? मुल्ला, शराब जितनी पुरानी हो, नशा उतना ही चढ़ता है, और दुश्मन जितना शातिर हो, उसको जीतने में उतना ही मजा आता है। हम कुछ समझे नहीं। मुल्ला अहमद, शंभू राजे बेचारा अंदर से टूट गया है। रायगढ़ से शिंगारपुर, शिंगारपुर से सज्जनगढ़। मुल्ला अहमद, जब झरना अपनी हद तोड़ता है तो नदी बन जाता है, और जब नदी हद तोड़ती है तो प्रलय आता है। अब वो वक्त आ गया है, हमें स्वराज्य का सर्वनाश दिखाई देता है। अगर शंभू राज्य टूट गया तो वहाँ स्वराज्य खुद बहुत टूट चुका होगा, और स्वराज्य टूट गया तो स्वराज्य में अंधेरा ही अंधेरा होगा, और मुगल सल्तनत का चमकता आफताब आसमान पे चमकेगा, जिसे सारी दुनिया देखेगी। महाराज, आपली अशी धारणा आहे, ज्याचा दर्या त्याचं वैभव. आपल्या आरमाराला दर्या भवानी म्हणतात. आपण स्वराज्यात पहिल्यांदा अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, योग्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली, वंश परंपरा मोडून काढली. अहो, म्हणून तर गुणी लोकांची कदर झाली. बरोबर. महाराज, आपण मराठी माणसांची मन बदलली, मजकूर मायने बदलले. पूर्वी पत्रात मशहुरुल अनाम किंवा मग अजारक खाने खुदाय वन असे शब्द होते. आपण हे शब्द हद्दपार केले, आणि त्याऐवजी राजमान्य, राजश्री, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणिपात असे शब्द व्यवहारात आणले. एवढंच नाही महाराज, रायगडाच्या पायथ्याशी खेडेबाऱ्यास आपली शेती होती. केळीच्या बागेला, आंब्याच्या बागेला आपण स्वतः पाणी देत होता, स्वतः मोठ चालवीत होता. कलश, आम्ही शेती तर अगदी आतापर्यंत करत होतो. पर काय व कलश, एवढं बारकावं तुम्हाला कसं ठावं? महाराज, आपली प्रत्येक गोष्ट, आपला प्रत्येक पैलू आम्हाला माहिती आहे, तो केवळ युवराजांमुळे. तरीच तुम्हाला एवढी माहिती. महाराज, गेली 2 वर्ष आम्ही युवराजांसोबत सावलीसारखे आहोत. प्रातःकाळी उठल्यावर आपलाच विषय, मध्यान्हकाली आपलंच गुणगान, तर सायंकाली आपलीच चर्चा. आपण आपले आदर्श याशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही युवराजांकडे बोलायला. महाराज, आपण युवराजांकरता देव आहात. तुम्ही सोडून त्यांच्याकडे दुसरा कुठलाही विषय नाही, फक्त तुमचाच अभिमान, सतत आपलीच आठवण. खरं तर महाराज, आपणास भेटण्यासाठी युवराज उतावीळ झाले होते, पण आम्हाला ठाऊक आहे युवराजांना नाही करमणार आमच्याशिवाय, आम्हाला देखील नाही करमत त्यांच्याशिवाय. कधी एकदा ते कडकडून भेटतो आहोत युवराजांना, असं झालंय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.